2 3. जय महाराष्ट्र. मी गौरव सागवेकर, विघ्नेश सुंदर, आम्ही गिरगावकर टीममधून. टीमचा विषय जाऊन दे सगळं, आम्ही कुठल्या संस्थेचे ते पण जाऊन दे. सामान्य गिरगावकर म्हणून आम्ही आता इकडे आलो आहे. गेल्या अनेक दिवस आहे ना गिरगावमध्ये आहे ना, ही वाडी ती वाडी, ही चा ती चा, ह्यांच्यात सतत लाईटी जातात. आम्हाला प्रश्न पडला आहे की आम्ही कोणाला निवडून दिलाय, कुठल्या भांडी घासांना आणि कुठल्या अंधभक्तांना निवडून दिला, आम्हाला कळत नाहीये. हिचं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तर सर्वसामान्य व्यक्तींना आम्हालाच उभं राहायचंय का? मग ह्यांना निवडून देऊन आम्ही केलं काय? आणि तर तुम्ही बघा काही पुढच्या इकडे दिसत नाही नीट, काही जैन लोकांच्या आणि मारवाडी लोकांच्या टॉवरमध्ये काही मोजक्या लाईट दिसत आहे. बाकी मराठी लोकांच्या चाळीमध्ये, मराठी लोकांच्या घरांमध्ये कुठेच लाईट दिसत नाही आहे. ह्या लोकांनी सगळ्या लाईटी या फक्त मेट्रोला फिरवल्यात का, असा आम्हाला प्रश्न पडलाय. आणि वारंवार आमच्या लाईटी कशा जातात आहेत? आमच्या लाईटी जातात आहेत फक्त. आणि आम्ही कॉल करायला गेलो तर तिकडे जवळजवळ बीएसटी वाले हे एका ठिकाणी आतमधल्या रूम मध्ये झोपलेले असतात. गाडी येईल, गाडी पोहोचेल. परवा पण तसं झालं, तरी अगोदर पण तसं झालं. 5-5, 6-6 तास पाणी येत नाही, त्याच्यामुळे मोटर चालू होत नाही, पाणी येत नाही. सर्वसामान्य माणसांना झळ पोचते आहे. निवडून दिलेल्या माणसं काय करतात आहेत? आणि अजून एक विनंती करतोय की हे आम्ही आमचं काम म्हणून करतोय, सर्व जनतेसाठी करतोय. हे त्याचं कुठलं क्रेडिट आम्हाला नको आहे. फक्त एवढंच आम्हाला म्हणणं आहे, जेवढी मंडळ आहेत, जेवढे चाळ्यांच्या जेवढ्या कमिट्या आहेत, गणपती मंडळ आहेत, गणेशोत्सव मंडळ, प्रत्येक बिल्डिंगमधल्या, प्रत्येक चाळीमधल्या, प्रत्येक वाडीमधल्या, अरे उतरा ना खाली. ह्या पाठकवाडीमध्ये भाडखाऊ लोकांना झोपा काढले बसलेले असतात फक्त, बाकी काय करत नाही आहेत. कुठल्या गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करत नाही आहेत. वायर तुटली आहे, ट्रिप झालाय, हेच रोज कारण आहेत. आणि ह्याच वेळेला तुम्हाला विनंती करतो आम्ही की उठा, जागे व्हा, ह्यांना प्रश्न विचारा. सर्वसामान्य प्रत्येक जनतेला विचारायला लागणार. हे आमचंच काम नाही, तुमचं देखील काम आहे. हात जोडतोय, विनंती करतोय. डोक्यावर बसायचे आहे ना, काहीतरी धंदे चालू आहेत, वेगळे धंदे चालू आहेत. आपल्याला त्रास देऊन ही बीएसटी कदाचित अडाणी किंवा करण्यात कोणाला अजून कोणाला तरी सोपायचे प्रयत्न चालू आहेत का ह्या लोकांचे? आणि आपल्याला त्रास होतोय फक्त गिरगावमध्ये, फक्त एवढ्या दक्षिण मुंबईमध्ये आपल्याला त्रास होतोय. विनंती करतोय सगळ्या मंडळांनी एकत्र या, उतरा. आपल्या झोपा उडतात, ह्यांच्या पण झोपा उडवायला लागणार आपल्याला आता. आणि ज्यांना निवडून दिला त्यांच्या झोपा उडवायला लागणार.